नाही, पण या अगोदरही 2022 साली तुमच्यामध्ये वाद झालाच होता. त्या ओबीसी संदर्भातलं तुम्ही एक जे विधान केलं होतं की भाजपमधले ओबीसी नेते जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ते मंडल आयोगाच्या वेळेला लढले नाही, अशा स्वरूपाचं काहीतरी तुम्ही विधान केलं होतं. त्यामुळे त्यांची आणि तुमची तेव्हापासूनची थोडंसं राजकीय शत्रुत्व आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं होतं. म्हणजे आता मी राजकीय विधान पण आम्ही करणं सोडून द्यायचं का? आपलं म्हणणं असेल तर तसा विचार करीन मी आता याच्यामध्ये. नाही, म्हणजे तुमच्या दोघातला वाद तेव्हापासून तयार झालेला आहे. केला नाही, पण आपण मला सांगा की मंडळ आयोगाला विरोध करणं म्हणजे ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध करणं हे नव्हे का? पण तो वाद जर असा राजकीय विधानांचा वाद जर अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये परिवर्तित होत असेल तर अत्यंत दयनीय गोष्ट आहे ही. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण मंडळ आयोगाला ज्यांनी विरोध केला ते ओबीसी साठी अपराधीच आहेत, ते गुन्हेगार आहेत ओबीसीचे. पण आवड साहेब तुमच्याबद्दलची पण तुमची पण एक नाही, मी तेव्हापासून बोलत आलो मंडळ आयोगाला कोणी. अगदी तुम्ही 2022 साली त्याच्याही अगोदर बोलला आहात, नंतरच्या अनेक कार्यक्रमांमधून तुम्ही बोललेला आहात. पण आवड साहेब तुमच्याबद्दलची एक प्रतिमा अशी तयार होते की तुम्ही पण गुंडांना पाठीशी घालतात. इतकंच नाही तर तुमच्यावर म्हणजे मधल्या काळातला आता ही घटना झाल्यानंतर लोक सांगतायत की आव्हाडांवर तो आरोप होता एका अधिकाऱ्याला त्यांनी किंवा एक बिल्डरला त्यांनी बऱ्यापैकी मारझोड केली होती, अशा स्वरूपाचा तुमचाच एक कार्यकर्ता होता त्याच्या माध्यमातून ती झाली होती. त्यामुळे तुमची प्रतिमा डागाळते असं नाही वाटत तुम्हाला? मला कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही. मी कुठल्या बिल्डरला मारला असेल आणि तसा पुरावा असेल तर जरूर मला द्या. आपण टीव्हीवरनं हे भाष्य करतात हे खेदजनक आहे. काय अधिकाऱ्यांसंदर्भात पण तुमच्यावर म्हटलं जातं की तुम्ही अधिकाऱ्यांनाही खूपच दमदाटी करता, मारझोड करतात, असा जो आरोप करतात विरोधक तुमच्यावर. आपण आपल्याकडे काही पुरावा आहे का? आपण जेव्हा असं सार्वत्रिक विधान करताय काही पुरावा आहे का आपल्याकडे? सोशल मीडियावर बरेच फोटो फिरत आहेत बघा, तुमच्या विरोधकांकडून फिरवले जात आहेत. सोशल मीडियावरती काय फिरतं तर ते सगळ्या नेत्यांबद्दल सोशल मीडियाला सत्य मारून दाखवायला सुरुवात करा. बरं चला जाऊ दे. या परिस्थितीमध्ये आता पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, तुम्ही स्वीकारता दिलगिरी? मला काही बोलायचंच नाही विषयावर, तर मला काही बोलायचंच नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.